पुढे। बोथरा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण, तांत्रिक चौकशी समितीची नियुक्ती, रणजित पाटील यांच्या विनंतीनंतर आमरण उपोषण स्थगित। परंडा प्रतिनिधी बोथरा तालुका परंडा ग्रामपंचायतीतील 15व्या वित्त आयोगाच्या निधीतील कथित भ्रष्टाचार आणि बोगस विकासकामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुभाष गोळे व कुलदीप सुधाकर देशमुख यांनी सुरू केलेले आमरण उपोषण शुक्रवारी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले। यावेळी शिवसेना धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेतली आणि प्रशासनाला निश्चित मुदतीत चौकशी पूर्ण करण्याची मागणी केली। पंचायत समिती परंडा येथील गट विकास अधिकारी विजय गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांना दिलेल्या पत्रात तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे। तसेच सन 2020 ते 21 ते 2025 ते 26 या कालावधीत 15व्या वित्त आयोगांतर्गत झालेल्या कामांची सखोल तांत्रिक तपासणी करण्यासाठी श्री अक्षय राऊत, श्री अरुण नवले आणि श्री गायकवाड या कनिष्ठ अभियंत्यांची तांत्रिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। पत्रानुसार समिती प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून विकासकामांची मोजमापे, अभिलेखांची पडताळणी, तांत्रिक मूल्यांकन तसेच आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणार असून 15 दिवसांच्या आत आपला अहवाल पंचायत समितीकडे सादर करणार आहे। त्यानंतर अहवालाच्या आधारे संबंधित दोषी व्यक्तींवर लागू नियमांनुसार योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। दरम्यान उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर शिवसेना धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून प्रशासनाला चौकशीसाठी 15 दिवसांची मुदत देण्याची विनंती केली। त्यांच्या विनंतीला मान देत तसेच गट विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाचा स्वीकार करून दत्तात्रय गोळे आणि कुलदीप देशमुख यांनी आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला। यावेळी उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले की प्रशासनाने दिलेल्या मुदतीत निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई केली तर आंदोलनाचा उद्देश पूर्ण होईल। मात्र दिलेल्या मुदतीत अपेक्षित कारवाई झाली नाही किंवा चौकशीत टाळाटाळ झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। या पत्राची प्रत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद धाराशिव, पोलीस निरीक्षक, परंडा पोलीस स्टेशन तसेच बोथरा ग्रामपंचायतीचे विद्यमान व तत्कालीन सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासक यांना पाठविण्यात आली आहे। चौकशी समितीसमोर सर्व आवश्यक अभिलेखे, मोजमाप पुस्तिका, नोंदवही, बिले, व्हाउचर्स, बँक पासबुक, प्रोसिडिंग बुक आणि इतर संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून देऊन चौकशीस पूर्ण सहकार्य करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत। बोथरा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणामुळे संपूर्ण परंडा तालुक्याचे लक्ष या चौकशीकडे लागले असून आता नियुक्त तांत्रिक समितीच्या अहवालानंतर प्रशासन कोणती कारवाई करते याकडे ग्रामस्थ आणि नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे गोळे व माझे मित्र सहकारी कुलदीप सुधाकर देशमुख, राहणार बोथरा, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापासून जो काही गावात भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचार संदर्भात गट विकास अधिकारी परंडा यांच्याकडे वारंवार तक्रार करून त्यांनी चौकशी केलेली नव्हती। त्या कारणास्तव आम्ही 22/7/2026 रोजी उपोषणाचा मार्ग अवलंबून उपोषणात बसलो होतो। 22, 23, 24 तारखेला माननीय गट विकास अधिकारी व त्यांचे सहकारी येऊन त्यांनी आम्हाला जे काय कारवाई करायची आहे त्या कारवाईसाठी त्यांनी 15 दिवसाची मुदत मागून घेतलेली आहे। तर त्या मुदतीमध्ये त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला त्यांनी पत्रव्यवहार करून त्या पत्रव्यवहारामध्ये असे सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या गावची चौकशी करण्यासाठी आम्ही चौकशीसाठी जे अधिकारी नेमणार आहे ते पत्रात त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांकडून त्यांचा अहवाल घेऊन आम्ही 15 दिवसाच्या आतमध्ये अहवाल घेऊन त्यांच्यावरती चौकशी करून त्यांच्यावरती शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल। जे काही दोषी सापडतील त्यांच्यावरती आम्ही पूर्ण शासकीयनुसार आम्ही कारवाई करण्यात येईल असे त्यांनी आम्हाला पत्राद्वारे माहिती देऊन त्यांचे पत्र घेऊन त्यांना आम्ही 15 दिवसाची मुदत वाढवून दिलेली आहे। जर 15 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला ह्या जर माहितीवरती जर आम्हाला सगळे अहवाल सादर नाही केला, त्या दोषींवरती कारवाई नाही केली तर त्याच्यानंतर आम्ही परत आणखी एक वेळेस माझे मित्र सहकारी व आम्ही तर तीव्र स्वरूपात उपोषणाची आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि करणार आहे आम्ही। त्याच्यामुळे हे आमचा संदेश घेऊन आमचे जे काही अधिकारी असतील त्यांनी ह्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी, 15 दिवसात आम्हाला न्याय देण्यात यावा। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।